नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खस्ता मूगडाळ कचोरी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 2 कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे मी 1 कप मुगाची डाळ ती रात्री भिजवशी ठेवली होती. त्यानंतर 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे, 2 चमचे तूप घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर, हिंगाचं पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण आता कचोरीचा डो तयार करून घेणार आहोत. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत. असं मैद्याचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ओवा घालून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये असा ओवा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या अंदाजे तूप घालू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. व हाताच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता असं झालं पाहिजे. त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये गरम पाणी घालणार आहोत थोडं थोडं. इकडे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. मग या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण आता हा डो 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देणार आहोत. चला तर आपण आता कचोरीचं स्टफिंग तयार करून घेऊ. इकडे मी फ्राय पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे. असं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेणार आहोत. मग बडीशेप घालून घ्यायची आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे, म्हणजेच भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत. बेसन पीठ पण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगलं. बेसनाचा कच्चेपणा निघून जाईल. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून घेणार आहोत. ती सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे. मुगाची डाळ शिजायला वेळ नाही लागत, लगेच शिजते. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेणार आहोत व हळद घालून घ्यायची आहे. लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला घालून घेणार आहोत. आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. धणे पावडर घालून घ्यायची आहे. काळं मीठ घालून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण आता हिंगाचं पाणी घालणार आहोत. 1 चमचा मी हिंग घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून असं हिंगाचं पाणी केलेलं आहे. हिंगाचं पाणी घातलं तर कचोरी जास्त काळ टिकते, म्हणजे आतलं स्टफिंग चांगलं राहतं. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे. आपण आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. जसं तुम्हाला जमेल तसे गोळे करा तुमच्या अंदाजे. बघू शकता असे गोळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपले डोला पण 10 मिनिटं झालेले आहेत. मी थोडंसं असं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा डोचे छोटे छोटे गोळे करून अशा छोट्या छोट्या वाट्या करायच्या आहेत असं. त्यानंतर आपण जो स्टफिंग केलेला गोळा आहे तो त्याच्यामध्ये भरायचा आहे व त्याला असा आकार द्यायचा आहे कचोरीसारखा चपटा. त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता ह्या कचोऱ्या आहेत, बघू शकता मी अशा करून घेतलेल्या आहेत कचोऱ्या. आपण आता ह्या डीप फ्राय करणार आहोत, म्हणजेच तळून घेणार आहोत. एक एक मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. अशा तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपल्या कचोरीला कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही.
आपली मूग डाळ कचोरी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही। नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा। माझी ही खस्ता मूग डाळ कचोरी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करायला विसरू नका। धन्यवाद।